जिंकले तर क्वालिफाय. षटक क्रमांक पहिला चेंडू आपण पाहतोय. गोलंदाज आहे अवी. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल. डाव्या हाताचा गोलंदाज ओव्हर द विकेटने मारा करतोय. चेंडू व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. दीपेश कुडू पंचाच्या भूमिकेमध्ये, त्याच्यानंतर दीपक मडवी आपल्याला पाहायला मिळतात. संदीप मडवी जेवणासाठी आपल्याला पाहायला मिळतात. भोजनाचा आस्वाद घेताना आपण पाहतोय. चविष्ट अशी बिर्याणी आज आहे. कालच्या दिवसामध्ये आपण मटार पनीर आणि ते जेवणसुद्धा कालच्या दिवसामधलं आपण पाहिलं तर शक्यतो शाकाहारी खाताना थोडीशी नाकं मुरडली जातात, परंतु कालचं जेवण चविष्ट होतं. सगळ्यांनी वाहवा केली. सकाळच्या सत्रामध्ये सांगितलं की उद्या मच्छी असेल, म्हणजे ही खासियत आहे खानिवडी प्रीमियर लीगची. आणि उद्या जवळा आणि भाकरी असतील तांदळाच्या नाश्त्यामध्ये. परवा उपवास, म्हणजे परवाला काही खायचं नाही. संध्याकाळी गरम करून पॉकेट खिसा गरम होईल, मग तुम्ही हॉटेलला बसा. इथून आपण पाहतोय विनोदाचा भाग होता. चेंडू निघून गेला आहे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू झालेत फेकून 2 धावा आल्यात धावफलकावर 3. हर्षिता 11 शिंदे गट मजबूत स्थितीमध्ये आहे. 6 गुण त्यांच्या खात्यामध्ये आहेत. 3 सामने त्यांचे झालेत. चौथा सामना लगातार विजयाच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतील का हे सुद्धा पाहावं लागेल. अवी गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. इथून फटका तर चांगला खेळला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू निघून गेला आहे. 4 धावांकरिता चौकार. थँक्यू. धावा झालेत धावफलकावर आपण पाहिल्या तर 7 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. 3 चेंडूंचा एकंदरीत खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. सामना क्रमांक आपण पाहतोय 7वा. षटक क्रमांक पहिला डाव सुरू आहे. शफल झाले होते. उजव्या बाहेर येऊन फक्त दिशा देण्याचं काम करणार होते फलंदाज, परंतु पूर्णपणे चुकलेले आहेत. इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण हर्षिता 11 शिंदे गटाचा विजय रथ रोखायचा असेल तर तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल. अविनाश गोलंदाज तयार होताना डाव्या हाताने ओव्हर द विकेटचा मारा करतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू निघून गेलाय एका धावेसाठी. बाईकचा इशारा येतोय. बाईकच्या साह्याने 1 धाव येताना आपल्याला पाहायला मिळते. एका धावेने धावसंख्या आपण पाहतोय. 5 चेंडूंचा खेळ होताना 8 धावा, बिनबाद 8. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हर्षिता 11 शिंदे गटासाठी की विकेट जास्त फेकत नाहीत ते. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिल्या 94 धावा विदाऊट लॉस केल्या गेल्या होत्या. हे चांगले फलंदाज आहेत. संघाला घेऊन पुढे जातात. आपण पाहतोय सुरुवातीला धावा जरी आल्या नाही तरी ते सेट होतात आणि त्यानंतर फटकेबाजी करतात. हे टॅलेंट दोघांमध्ये ठासून भरलंय. इथे पहिल्या 5 चेंडूमध्ये 8 धावा आल्या होत्या. त्यानंतर येतोय चौकार. चौकारानंतर आपण पाहिल्या तर पहिलं षटक संपलंय विदाऊट लॉस 12. गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल. आयुष आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2. आयुष किनीला आपण पाहणार आहोत. आयुष नाव सध्या चर्चेमध्ये आहे. आयुष म्हात्रे हे नाव आपण पाहिलं. अंडर-19 मेन्स क्रिकेट वर्ल्ड कप आपण पाहिलं. भारतासाठी खेळताना कर्णधाराच्या भूमिकेत वर्ल्ड कप घेऊन आलाय भारतामध्ये. आणि
ह्या आयुष्यबद्दल बोलायचं झालं तर या आधीच्या सामन्यामध्ये मेडन विकेट आपल्याला पाहायला मिळाला होता. मेडन षटक हाताळलं होतं. एक विकेट ज्याच्या नावावर आपल्याला पाहायला मिळाला त्या षटकामध्ये तोच आयुष, परंतु पुढच्या षटकामध्ये थोडासा मार मिळाला होता. तेरा धावा धावफलकावर 1.1 षटकांचा खेळ एकंदरीत होतोय. इथून आपण पाहिलं रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चांगली कामगिरी आयुषच्या माध्यमातून आपण पाहतोय. अपकमिंग यंगस्टार आहे. 13 धावा 2 चेंडूंचा खेळ होताना चांगली कामगिरी करतोय आयुष. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. उजवेशीच्या बाहेर चेंडूला फक्त दिशा दिली, चेंडू निघून गेलाय. डीप बॅकवर्ड पॉइंटला 4 धावा येताना आपल्याला पाहायला मिळतात. फक्त दिशा देण्याचं काम करतात फलंदाज, कारण आउटफील्ड अगदी फास्ट आहे आणि हवा सुद्धा त्या बाजूनेच वाहते. त्यामुळे चेंडूला फक्त दिशा दिली आणि चेंडू वेगाने सीमारेषेच्या बाहेर गेला. 4 धावा आल्या. 4 धावेनंतर धावसंख्या आपण पाहिली 1.3 षटकांचा खेळ होताना 17 धावा ऑन दी बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. अप्रतिम असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय खानिवडे प्रीमियर लीग 2026चं. महिलांसाठी महिला कक्ष, त्यानंतर त्याच्याच बाजूला सचिन तेंडुलकर स्टँड आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर 12 संघाचे 12 स्टँड आपल्याला पाहायला मिळतात. समालोचन कक्ष आणि त्याच्या बाजूला भव्य दिव्य व्यासपीठ आपण पाहतोय. त्यानंतर 2 कॅमेऱ्यानिशी ही स्पर्धा आपण पाहतोय. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून आपण लाईव्ह पाहतोय. त्या सर्व श्रोत्यांचं सुद्धा आपण मनपूर्वक आभार व्यक्त करूया. थोडासा वेगळा खेळण्याचा प्रयत्न केला होता. ज्या पद्धतीने आपण दिलशानला हा फटका खेळताना पाहायचो त्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि चेंडू निघून गेला एका धावेसाठी. धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 18 रन्स ऑन दी बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे आणि आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झालाय दुसऱ्या षटकातील. आयुष चांगली कामगिरी करतोय. 5 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केल्या गेल्यात. पहिल्या षटकामध्ये आलेल्या 12 धावा आणि त्यानंतर केलेलं कमबॅक आयुषचं जबरदस्त पाहायला मिळतंय. परंतु हे कमबॅक म्हणता येणार नाही, कारण अजून एक चेंडू शिल्लक आहे. मोठा फटका आला तर हर्षिता 11 शिंदे गट आणि बघा शेवटच्या चेंडूवर चौकार आलाय. 10 धावा याही षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 22 धावा झाल्या. 2 षटकांचा एकंदरीत खेळ आपल्याला समाप्तीवर होताना पाहायला मिळतोय. फुलटॉस चेंडू जर तुम्ही फेकतील तर फुलटॉस चेंडूला मात्र थारा नसेल. घेऊया छोटासा डीजे ब्रेक. 2 षटकांचा दोन षटकांचा एकंदरीत खेळ होतोय. 22 धावा धावफलकावर. षटक क्रमांक तिसरं घेऊन येतोय. गोलंदाज आहे बॉलर नेम दीपेश. दीपेश आहे गोलंदाज. षटक क्रमांक तिसरं आपल्याला पाहायला मिळतंय. थोडी घाई करा मित्रांनो, 10 सामन्यांचं शेड्यूल पूर्ण करायचं आहे आपल्याला. इथून आपण पाहतोय आउटसाइड ऑफ स्टंप चांगला चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. ऋत्विक बुमराह या नावाने जास्तीत जास्त त्याला प्रेम मिळालं.
असे खेळाडू पुढे येताना आपल्याला पाहायला मिळतात. आर्म ॲक्शन जबरदस्त आहे त्याची. त्यानंतर आपण पाहिलं तर चीतला सुद्धा जतीन घरत हा सुद्धा मागील 2 वर्षापूर्वी मी आलो होतो तेव्हा अपकमिंग यंगस्टार होता, चांगला खेळत होता आणि तेव्हा मी म्हटलं होतं की आगरी प्रीमियर लीग गाजवेल हा खेळाडू. आणि त्यानंतर मात्र 2 वर्ष झाली आगरी प्रीमियर लीगमध्ये चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे दीपेश कुडू सरांनी मात्र व्हाईट बॉल घोषित केला गेला. 1 धाव धावफलकावर पाहायला मिळतात. 23 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. डॉन गल्ली सुपर किंग काय जबरदस्त नाव दिलं गेलंय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू निघून गेला एका धावेसाठी. एका धावेने धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 24. 24 धावा. मोठा फटका खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु क्षेत्ररक्षक होता तिथे त्याच्या डोक्याच्या वरून निघून गेलाय 6 धावांकरिता. षटकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी सोप्या पद्धतीने फटका खेळ एकंदरीत खेळ होतोय. गोलंदाज तयार होताना दीपेश आपल्याला पाहायला मिळतोय. दीपेश पाटील चेंडू क्रमांक 4 असेल. याही वेळेला फुलटॉस चेंडू होता. थोडासा खेळण्यामध्ये चुकी झाली. थेट क्षेत्ररक्षक होता, शॉट स्क्वेअर लेगला तिथे चेंडूला खेळलं गेलं आणि एका धावेने धावसंख्या 31. 4 चेंडूचा खेळ होताना 31 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 प्रगतीवर गोलंदाज दीपेश पाटील आहे आणि दीपेश पाटील कशा पद्धतीने उर्वरित 2 चेंडू हाताळतोय हे सुद्धा पाहावं लागेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. उजव्या बाहेर चेंडू निर्धाव निघून गेलाय. दीपेश कुडू जे पंच आहेत, अनुभव भरपूर आहे त्यांच्याकडे आणि चांगले पंच म्हणून पुढे येताना आपल्याला पाहायला मिळतात. एक बाईक सुद्धा त्यांच्या नावावर आहे. प्लेअर ऑफ द सायवन येथे त्यांना ती मिळाली होती. ॲज अ ऑलराऊंडर म्हणून दीपेश कुडूला आपण पाहतोय. या वेळेला काय चेंडू हाताळला गेला होता, परंतु थोडासा डावी यष्टी सोडून जाणारा चेंडू होता आणि व्हाईट बॉलचा इशारा येताना आपल्याला पाहायला मिळतोय. जसं दीपेश कुडूबद्दल आपण बोललो ॲज अ ऑलराऊंडर म्हणून खूप छान पद्धतीने, तसेच आमच्या मुख्य व्यासपीठावर जयकांत तरे साहेब आलेत आणि ते सुद्धा खानिवडे गावातून भरपूर वर्ष झाली क्रिकेट खेळतायत. सातत्याने ऑलराऊंडरच्या भूमिकेत पाहायला मिळतात. आज 40+ झालेत तरी सुद्धा मुख्य बॅटर म्हणून खानिवडे संघातून आपण पाहतोय. याही वेळेला मोठा फटका खेळलाय. 1 बाउन्स चेंडू निघून गेलाय 4 धावांकरिता. षटक संपलंय. 3 षटकांचा खेळ झालाय. 36-0. चला मित्रांनो, थोडी घाई करा प्लीज. अविष्कारच्या बॅटमधून मागच्या सामन्यामध्ये धावा आल्या होत्या 35 आणि चेंडू द्यायचा आहे. 35 धावांच्या खेळीसाठी आपण पाहतोय. अविष्कार ठरतोय. नाही, 3 षटकं झाली. 3 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय. चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाठवलेला आहे. तर मी जयकांत तरे साहेबांना विनंती करेन, आपण अविष्कारला प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड देऊन सन्मानित करायचं आहे.
आविष्कार ठरतोय मागच्या सामन्याचा सामनावीर. चला जयकांतजी तरी साहेब आमचे जवळचे मित्र आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करणार आहोत. अप्रतिम क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळतंय. हे आहेत ऑन स्क्रीन आपण पाहतोय, कॅमेरा आलेला आहे. आविष्कारला ऑन स्क्रीन दाखवलं गेलंय. जयकांत तरी साहेबांच्या शुभ हस्ते कॅप परिधान केली जाते, मेडल परिधान केलं जातंय आणि एक टी शर्ट आपल्याला पाहायला मिळते. एनर्जी ड्रिंकचं पाऊच सुद्धा आपण पाहतोय. गेम चेंजर ऑफ द मॅच आविष्कार. आणि या वेळेला आपण पाहतोय जबरदस्त अप्रतिम चेंडूला मात्र खेळलं गेलंय एका धावेसाठी. धावा झाल्या धावफलकावर आपण पाहिल्या तर 37 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. षटक क्रमांक 4 सुरू आहे. पहिल्या चेंडूचा खेळ होताना 37 धावा ऑन दी बोर्ड. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल आयुष किनी. राईट आर्म द विकेट. चांगला चेंडू होता, उजवेष्टीच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू निघून गेलाय निर्धाव. आयुषने सर्वांना प्रभावित केलंय. ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, जर सातत्याने सराव केला, लाईन लेंथवर अधिक भर दिला तर हा गोलंदाज पुढे आपलं नाव उज्ज्वल करेल यात काही शंका नाही. ज्या पद्धतीने आपण बघतोय वेग आहे त्याच्याकडे, परंतु ही बघा ही लाईन लेंथ थोडीशी बिघडते. कधी कधी शॉर्ट लेनचे चेंडू टाकतो, कधी कधी आउटसाइड ऑफ स्टंप मारा करतो, कधी कधी फुल लेनचे चेंडू जातात. तर ह्या गोष्टींवर त्याने लक्ष दिलं. थोडासा प्रत्येक दिवशी एक 1 ते 1.5 तास सराव केला तर नक्कीच एक चांगला गोलंदाज होईल. आणि मोठ्यांकडून थोडेसे धडे घ्यायला पाहिजेत त्याने. चांगले गोलंदाज जे असतील खानिवडे गावातील त्यांच्याकडून काही टिप्स घेतल्या तर नक्कीच आयुषचं नाव आपल्याला येत्या 1-2 वर्षामध्ये पाहायला मिळेल. आणि खरोखरच जयकांत तरी साहेब म्हणतात की विचारतोय तो आम्हाला सुद्धा, एक चांगला मुलगा आहे, रिस्पेक्टेड मुलगा आहे असं त्यांनी सुद्धा म्हटलंय. शाबासकीची थाप जयकांत तरे यांच्या माध्यमातून मात्र आयुषच्या पाठीवर आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार होईल आयुष किणी. 38 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक आपण पाहतोय 4. इथून फटका चांगला खेळलाय, चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स चौकार आपल्याला पाहायला मिळेल. चौकारानंतर धावसंख्या आपण पाहतोय 42. 42 धावा लागल्यात. 3.5 षटकांचा खेळ होतोय. आतमध्ये खानिवडे प्रीमियर लीग 2026चं पर्व 6वं हे आयोजन आपण पाहतोय. अप्रतिम क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतील मारुती फायटर्स, गावदेवी स्पोर्ट खानिवडे, युवा ग्रुप खानिवडे, प्रियल वॉरियर्स. त्यानंतर आपण पाहणार आहोत रॉयल केक स्माईल आणि महालक्ष्मी स्पोर्ट हेदवडे. हे संघ उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील. आजच्या दिवसामधील 6 संघ आपण पाहतोय. महाकाल भूमी 11, त्यानंतर जिजाऊ टायटन्स, डॉन गल्ली सुपर किंग, संघर्ष वॉरियर्स, साईज्ञ माही 11, हर्षिता 11 शिंदेगड. हे 6 संघ आज आपल्याला पाहायला मिळतात. आणि कालच्या दिवसामध्ये मात्र सर्वच्या सर्व 12 संघांनी मात्र सहभाग नोंदवला होता. इथून धावा झाले 4 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय. 43 धावा धावफलकावर विदाऊट लॉस आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच हर्षिता 11 शिंदे गटाचे सलामीची जोडी फोडण्याचं भाग्य सर्वांना मिळत नाही. पहिल्या सामन्यामध्ये आजच्या दिवसात आपण पाहिलं 94 धावा केल्या होत्या, तिथे सुद्धा त्याने गडी गमावला नव्हता. मी विनंती करेन दोन्ही पंचांना, आपण सुद्धा ताकीद द्या थोडीशी खेळाडूंना, कारण सामने शिल्लक राहिले तर आपल्याला काही नाही, परंतु आयोजकांना थोडंसं टेन्शन वाढेल. कारण एवढी मोठी स्पर्धा आपण पाहतोय, यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह स्पर्धा पाहतायत. संपूर्ण आगरी समाज, पंचकृषीमधली गावं या सामन्यांवर लक्ष ठेवून आहेत. आणि मग अंतिम सामना जर 1-2 षटकांचा झाला तर मजा नाही, कारण वर्षभर आपण ह्या स्पर्धेची वाट पाहतायत. त्यामुळे अंतिम सामना 5 षटकांचा खेळायचा असेल तर खेळाडूंनी आतापासूनच सहकार्याची अपेक्षा आहे आणि ते सहकार्य आपण करावं अशी विनंती करतोय.
स्प्रे कोणी घेऊन गेला असेल तर आणून द्या ना प्लीज. इथून रिले स्प्रे घेऊन गेलेत. एखादा खेळाडू घेऊन गेला असेल तर आणून द्या. साईश नवीन गोलंदाज येतोय. विकेट ओव्हर नंबर 5. पहिला चेंडू आपण पाहतोय. चेंडू निघून गेलाय. पंचांचा रेफर आहे. वाईट बॉल आहे की नाही हे चेक करायला सांगितलंय. आमचे तिसरे पंच इथे असतील. संदीप संदीप गेलाय. दीपेश कुडू आपण या. इट्स अ फेअर डिलिव्हरी. धावा झाल्या धावफलकावर 43. 4.1 षटकांचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला फटका पाहायला मिळतोय परंतु एकच धाव मिळेल. क्षेत्ररक्षण चांगलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि एका धावेने धावसंख्या 44. अजून 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. यानंतर होणारा सामना असेल सामना क्रमांक 8. महाकाल भूमी 11 आणि जिजाऊ टायटन्स दोन्ही संघाचे संघनायक तयार राहायचे आहे टॉससाठी. यावेळेला आपण पाहतोय हलक्या हाताने चेंडूला सिली पॉईंटच्या दिशेने खेळलंय. सिली पॉईंटला एक धाव येताना आपल्याला पाहायला मिळते. एका धावेने धावसंख्येचा आपण विचार केला तर 45 धावा लागल्यात. 10ची सरासरी राखलेली आहे. अजून 3 चेंडू आहे. 3 चेंडूमध्ये किती धावा येतील हेही पाहावं लागेल. गोलंदाज तयार होताना पाहायला मिळतोय. साईश फटका तर चांगला खेळलेत परंतु वन बाउंड चौकार गेलाय. इंटू द गॅप होता असं वाटलं होतं. क्षेत्ररक्षक तिथे आहे परंतु थोडासा क्षेत्ररक्षक दूर होता आणि चेंडूला चौकारासाठी पाठवलं गेलं. धावा झालेत 49. 49 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. ज्या पद्धतीने फलंदाजी होते साईदनं माही 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीची जोडी मात्र चर्चेमध्ये आहे. ही जोडी फोडण्यामध्ये यश फार कमी येतंय. चेंडू द्यायचा आहे. खानिवडे प्रीमियर लीगमध्ये सुद्धा खूप स्ट्रॉंग खेळाडू आहेत जे भरपूर चेंडू मैदानाच्या बाहेर पाठवतात आणि खास करून जे तरुण खेळाडू आहेत ते खूप कमी खेळतात आणि जे 40+ झालेत ते मात्र अगदी 16 ते 17 वर्षाच्या मुलाप्रमाणे खेळतात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल. व्हाईट बॉलचा इशारा येताना आपल्याला पाहायला मिळतो. एका धावेने धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जवळ पोहोचते 50. 50 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 2 चेंडू शिल्लक आहेत. दोन चेंडूंचा खेळ शिल्लक असताना दोन्ही कर्णधार इथे हजर आहेत.
व्हाईट बॉलचा इशारा येतो. धावा झाले धावफलकावर 51. 51 धावा लागोपाठ 2 व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतात. महाकाल भूमी 11चा कर्णधार आपण पाहतोय. अपकमिंग यंगस्टार आहे. नक्कीच इंटरव्ह्यू त्यांचा आम्ही घेऊ आता. विघ्नेशला काही प्रश्न विचारणार आम्ही. षटकार येतो यावेळेला आणि षटकारानंतर धावसंख्या 57. 57 रन्स ऑन दी बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. चेंडू बाहेर गेलाय तोपर्यंत म्युझिक ऑन करूया. वाजव. 57 विदाउट लॉस 57 धावा पाहायला मिळतात. शेवटच्या चेंडूला सुद्धा पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. झेल सुटलाय. झेल सुटल्यानंतर षटकार जातोय. धावा झाले 63. विजयासाठी 30 चेंडू आणि 64 लक्ष समोर असेल. टॉसकडे आपण वळणार आहोत. आदरणीय जयकांतरी साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. थँक्यू डीजे, थँक्यू. चला या 2 कर्णधार आहेत. महाकाल स्पोर्ट भूमी 11 आणि दुसऱ्या बाजूने जिजाऊ टायटन्स. महाकाल भूमी 11चा कॉल आहे टेल आणि टेल आलाय. तर काय डिसिजन असेल? क्षेत्ररक्षक. क्षेत्ररक्षण. तू कर्णधार आहेस तर तू ज्या पद्धतीने सांगतो त्या पद्धतीने खेळाडू उतरतात का की तुझं कोणी ऐकत नाही? ऐकतात. तू सांगतो तसं खेळतात. मग तू फलंदाजीसाठी येणार का? आता आम्हाला तुझी बॅटिंग बघायची आहे. नाही फलंदाजी नाही. तू खेळत नाही, बॅटिंग नाही करत, फक्त फिल्डिंग करतो. मग काय म्हणशील? खानेडे प्रीमियर लीग आहे आणि तू कॅप्टन आहेस तर कसं वाटतंय संघ हँडल करताना? मस्त वाटते. मस्त वाटते. थोडासा घाबरलेला आहे आणि खरोखरच खूप मोठा हो आणि क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी कर अशा आमच्याकडून शुभेच्छा असतील. तर महाकाल भूमी 11 संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आता समालोचन कक्षामध्ये आम्ही करणार आहोत हलकासा बदल आणि या ऐकूया व्हॉइस ऑफ पालघर धनसार उत्कर्षी पाटील साहेब. धन्यवाद.
थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात श्रीराम स्पोर्ट्स प्रेझेंट खानेवडे प्रीमियर लीग 2026. याआधी 5 षटकांमध्ये आवाज ऐकलात. या स्पर्धेचे मुख्य समालोचक व्हॉइस ऑफ बहाडोली मनोज पाटील सर, त्यांचे धन्यवाद. आणि जाऊया या रनचेजमध्ये, जिथे आता बॉल आहेत तुमच्याकडे, ते म्हणजेच 30 आणि 30 बॉलमध्ये रन करायचे आहेत या मॅचला जिंकण्यासाठी. 64 रन्स आणि दोन्ही संघांमधला हा अत्यंत महत्त्वाचा मॅच. यष्ट्यांच्या मागे दिलीप पाटील सरांना आपण पाहताय. एक चांगलं व्यक्तिमत्व आणि एक चांगले समालोचक, आगरी आवाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, जो मगाशी देखील उल्लेख केला की एकमेव अशी स्पर्धा आहे की जिथे खेळाडू कुठे राहतो, कसा राहतो, काय खातो, काय पितो, कुठे कामाला जातो, या सगळ्या गोष्टी मात्र अगदी अचूक माहिती देणारं नाव म्हणजेच दिलीप पाटील यष्ट्यांच्या मागे आपल्याला पाहायला मिळतात. मॅचला सुरुवात, पहिला बॉल इथे व्हाईट बॉल येतोय आणि या व्हाईट बॉलच्या सहाय्याने स्कोर कार्डला सुरुवात होते. 64 रनचं जे टार्गेट आहे आणि त्या टार्गेटला मात्र खऱ्या अर्थानं फेस करण्यासाठी 2 फलंदाज, एका बाजूला निशांत घरत आणि एका बाजूला अविनाश पाटील, तर गोलंदाजी मार्कवरती प्रसाद पाटील दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल व्हाईट बॉलनं सुरुवात, 64 धावांचं एक मोठं टार्गेट. इथे देखील काय चेंडू हाताळला आणि लाऊड अपील. पंचांनी बोट उचलला आकाशाकडे. विकेटचं पतन, पहिला बॉल वाईड आणि त्यानंतरच्या बॉलवरती फलंदाजाला डगआउटच्या दिशेने पाठवून देण्याचं धाडस राखलं. खूप चांगलं यष्टीरक्षण, तेवढाच चांगला चेंडू, म्हणजेच फलंदाज बाद, गॉन. मी देईन दीर्घ तो. आणि आता खानिवडे विरार परिसरात ज्या वेळेला स्पर्धेला समालोचनास येऊ त्यावेळेला डीजे ऑगी यांचं नाव घेतलं जाईल. ज्या पद्धतीने आज सकाळच्या सत्रापासून त्यांनी बांधून ठेवलंय. 29 बॉल आणि 63 धावा. पहिला बॉल विकेट देखील पाहायला मिळाला. यावेळेला फटका खेळलाय जिथे मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. इथे देखील पंचांनी बोट उचललाय आकाशाकडे. विकेटचं पतन, काही गरज नव्हती. रनआउटचा विकेट म्हणजे स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारणं. दोघांमध्ये समन्वय नव्हता. एकाने सांगितलं चल तर त्याला देखील होकार मिळाला, परंतु किती अंतर होतं खेळपट्टीमध्ये आणि तदनंतर मिड ऑफमध्ये नाही पाहिलं. आणि फलंदाज इथे बाद झालेत. प्रमोद यांची अचूक फेकी आणि तदनंतर फलंदाज जे नुकताच दाखल झाले होते ते म्हणजेच आपण पाहतायत यतीन, ते आता बाद झालेत, म्हणजेच दुसरा विकेट गॉन. काय असावा माझा गुन्हा. त्या मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 1 आणि 1ला 2. जणू काही कबड्डीचा स्कोर कार्ड आहे की काय. प्रथम तरे अर्थात पठाण या नावाने ज्याला प्रेम मिळाला संपूर्ण खानिवड्यामध्ये, एक चांगले व्हिडिओ क्रिएटर, आणि या निश्चित स्वरूपात त्यांचं देखील स्वागत आहे. आज 10वीचा पहिला पेपर ते देऊन आलेत, परंतु गावची स्पर्धा आहे आणि क्रिकेटप्रती असणारं एक वेगळं प्रेम त्यांना पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये घेऊन आलंय. परंतु मी म्हणेन की अभ्यास देखील तेवढाच महत्त्वाचा असेल. पठाण येणारं 10वीचं वर्ष फार महत्त्वाचं आहे. पंचांकडे पुन्हा एकदा मागणी केली आणि तिथे पंच दिलीप पाटील सर दर्शवतात की काय घडलंय. रिप्लेमध्ये आपण अल्ट्रा एज आत्तापर्यंत प्रगल्भ झालेलं नाही. आपल्या यूट्यूब लाईव्हमध्ये त्या अनुषंगाने येणाऱ्या काळात त्याही गोष्टी येतील. आज अलीकडचा काळ, यूट्यूबचा काळ भरपूर पुढे गेलं. यूट्यूब आल्यानंतर टेनिस बॉल क्रिकेटची पारदर्शकता वाढली. 14 फेब्रुवारी 2005ला यूट्यूब अंमलात आणलं. तदनंतर या यूट्यूबनं एवढ्या गोष्टी, अशा काही अनेक गोष्टी सोप्या केल्या जिथे आज खूप साऱ्या गोष्टी क्लिअर होऊन जातात. आज टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती अनेक स्पर्धा होत असतात. तुम्ही यूट्यूबला जावा, कधीही तुम्हाला एक तरी स्पर्धा लाईव्ह दिसेलच. आणि आज टेनिस बॉल संपूर्ण जगभरात प्रसिद्ध झालं. या वेळेला फटका फसलाय, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहे, टिपणार का कॅच. इथे आपण पाहतात कॅच सुटला आणि या वेळेला सगळं काही सुरळीत चालू असताना हा कॅच सुटला गेला. धावसंख्या फलकावरती आता जाऊन पोहोचते ती म्हणजेच
तीनला 2 धक्के बॉलचा खेळ झालाय 4. पहिल्या षटकात चांगलं क्रिकेट. धावसंख्या फलकावरती 64 ठेवल्यानंतर सुरुवात अगदी दिमागदार गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या माध्यमातून ज्यांनी आतापर्यंत जबरदस्त गोलंदाजी केली. हर्षिता 11 शिंदे गेट या संघाचा बोलबाला सकाळच्या सत्रापासून राहिला. इथे देखील टॅप केलंय, सिंगल घेण्याचा प्रयत्न आहे. दिलीप पाटील सर वेगानं पुढे आले, परंतु एक धाव तिथून त्यांच्या डोळ्यात देखत चोरटी धाव. दिवसा ढवळे एक धाव मात्र इथून चोरून घेतली आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतात आता 5 बॉलचा खेळ संपला. 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर रनसंख्या फलकावरती 4 आहे. 4 वरती 2 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. एका बाजूला निशांत घरत, एका बाजूला सूरज घरत. गोलंदाजी मार्कवरती प्रसाद पाटील जे मॅन ऑफ द मॅच राहिले मागील मॅचमध्ये, परंतु निश्चित स्वरूपात माईकवरती बोलण्यासाठी त्यांनी संकोच दाखवला आणि तेच आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रसाद पाटील गोलंदाजी मार्कवरती. उर्वरित एका बॉलचा खेळ बाकी आहे या षटकातील. अगदी शेवटचा बॉल आणि गोलंदाजी मार्कवरती होतात तयार. खानिवडे प्रीमियर लीग, श्रीराम स्पोर्ट्स प्रेझेंट, KPLचा थरार. 6व्या पर्वात ऑन साईडला फटका खेळलाय जरूर. क्षेत्ररक्षक आहे डीपमधनं वाईडिश लॉंगॉनला खेळाडू होते. खराब क्षेत्ररक्षण, फंबल झालंय आणि बॉल चाललाय सीमा रेषेला फाडत 4. अभिजित तरे यांनी जर कॅच टिपला तर रणजित तरे आणि सुनील चापल यांच्याकडनं आपण पाहतायत 1000 रुपयाचा कॅश प्राईज. पकडा कॅच आणि कमवा 1000 रुपये. अभिजित यांनी जर कॅच टिपला तर रणजित आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहतायत चापल यांच्याकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या फलकावरती 8ला 2. थोडं स्पीडअप करा. आज 10 मॅच आहेत मित्रांनो. वेळेचा विचार केला 4 वाजलेत. 9:30ला सामने सुरुवात होत असताना आपण आता 7व्या मॅच मध्ये आहोत. 8, 9 आणि 10 असे 3 सामने बाकी आहेत. हा यस ऑल राईट थँक्यू. हां चला पंच थोडंसं आपण ताकीद देत चला. आयोजकांच्या सूचना आहेत. 3 षटकानंतरच आतमध्ये ड्रिंक्स पोहोचेल. या सगळ्या गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत बघा, कारण आयोजक अगदी बारकाईने या स्पर्धेकडे लक्ष देऊन असतात. वेळ भरपूर महत्त्वाची. आपण खेळून गेल्यानंतर घरी जातो, आयोजकांना उद्याच्या दिवसाची तयारी करावी लागते. म्हणून एकदा आयोजक बनून पाहावं. ही स्पर्धा आपल्या गावाची आहे. प्रत्येकाने या स्पर्धेला हातभार लावलं गरजेचं असतं. त्याच अनुषंगाने वेळ खूप महत्त्वाची. आज 10 मॅचचा शेड्यूल. कालच्या दिवसातील 3 मॅच राहिल्या. रविवारचा दिवस जरी रिझर्व्ह असला तरी देखील त्या दिवसात भरपूर काही लोड नसावा, कारण बक्षीस वितरण, पाहुण्यांचं स्वागत, सन्मान या सगळ्या गोष्टी भरपूर महत्त्वाच्या असतात. आता बॉल आहे 24 मध्ये रन करायच्या जिंकण्याकरिता 56. गोलंदाजी मार्कवरती आदर्श घरत. पहिला बॉल. काही चेंडू हाताळला, चांगला चेंडू. दिलीप पाटील यष्ट्यांच्या मागण्या दर्शवतात की भाई ये वाला लाईन चाहिए. आज चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल. पहिल्या षटकात 2 गडी बाद झाल्यानंतर आपण पाहतायत. हॅलो बोला ना. गोलंदाजी मार्कवरती आदर्श घरत. तेही इयत्ता 10वी मध्ये शिकतायत आणि 10वीचा पहिला पेपर मराठीचा देऊन ते आलेत आणि येणाऱ्या काळात निश्चित स्वरूपात आता क्रिकेट देखील खेळतायत. गावाप्रती सगळ्या गोष्टी बरोबर आहेत, परंतु क्रिकेट खेळत असताना स्वतःला देखील जपा, कारण 10वीची एक्झाम चालू आहे तुमची. सध्या स्कोर कार्डला जर आपण तपासून पाहिलं तर आता इथे धावसंख्या आकार घेईल ती म्हणजेच 3 आणि धावा जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच 11 वरती. 22 बॉलमध्ये 53ची गरज या मॅचला जिंकण्याकरिता. 22 चेंडू आणि 53ची गरज आहे. जितेंद्र तरे यांचं देखील पुन्हा एकदा आभार, मनस्वी आभार, ज्यांनी सातत्यानं सलग दुसऱ्या वर्षामध्ये आम्हाला इथे संधी दिली. आणि उद्याच्या दिवसात नाही आम्ही इथे कार्यभाग देऊ शकत, कारण ऑफिसला देखील जाणं तेवढंच महत्त्वाचं आहे. रविवारच्या दिवसात पुन्हा एकदा अगदी अंतिम दिवसामध्ये आम्ही जोडले जाऊ आणि
खऱ्या अर्थाने 4 दिवस तुम्हाला भुरळ घालतील, नो डाऊट. खूप चांगलं समालोचन. या स्पर्धेचे मुख्य समालोचक मनोज पाटील सर. कालच्या दिवसात आपण परेश कुडू सरांचा आवाज ऐकला. एक आदर्श शिक्षक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, ज्यांच्या माध्यमातून भारताचं उज्ज्वल भविष्य घडतं आहे. ते परेश कुडू सर देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगले सूत्रसंचालक, एक चांगले निवेदक आणि एक चांगले समालोचक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. कालच्या दिवसात त्यांचा आवाज ऐकला. उद्या देखील ते तुमच्या साथीने जोडतील, मनोज पाटील सरांच्या साथीनं. आणि शेवटच्या दिवसात पुन्हा एकदा या स्पर्धेकडे आम्ही येऊ. धावसंख्या फलकावरती जर तपासून पाहिली, 3 बॉलचा खेळ संपला. धावसंख्या आहे ती म्हणजेच 11, 21 बॉल आणि 53ची गरज. या वळला समोरच्या दिशेने फटका खेळला. क्षेत्ररक्षक आहेत, त्यांना इथून चांगलं क्षेत्ररक्षण केलं. फेकी जरूर आली आणि धावसंख्या इथून आकार घेते ती म्हणजेच 2 न. धावसंख्या 2 न गती घेत जाऊन पोहोचली 13 वरती. 20 बॉल आणि 20 बॉल मध्ये 51 धावा. खानिवडे प्रीमियर लीग 20-26 पर्व 6. 2020 ला साधी सुरुवात झाली या स्पर्धेची आणि आज संपूर्ण पालघर जिल्ह्यात या स्पर्धेचा घवघवा आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत शॉट कव्हरमध्ये आणि इथे आपण पाहतात रिले कॅच. खूप चांगल्या पद्धतीनं एकमेकांना सहाय्य करू आणि जिथे मात्र आपण पाहतात हा कॅच परिपूर्ण झाला आणि फलंदाज इथे बाद झाले. डॉन गल्ली सुपर किंग्स या संघासाठी झटका 3रा गॉन. गोलंदाज तयार होतात पुन्हा एकदा. यावेळेला फुलर लेनचा बॉल. फटका नाही व्यवस्थित कनेक्शन करू शकले, थोडासा खालीच राहिला बॉल आणि यावेळेला आपण पाहतात धावसंख्या 1 न आकार घेते. 2 षटकांचा खेळ योग्य पद्धतीने संपला आणि ज्या वेळेला 2 षटकांचा खेळ संपतोय त्यावेळेला धावांची गती जर तपासून पाहिली तर आतापर्यंत जाऊन पोहोचते ती म्हणजे 14 वरती हे सध्या धावफलक जाऊन पोहोचले. बॉल आहेत 18 मध्ये रन करायच्यात 50. 18 मध्ये 50चा सामना कोण जिंकणार आणि कोण हरणार हा प्रश्न अगदी प्रत्येकाच्या मनामध्ये जाऊन घर करतोय. पाहूया काय बिघडतंय काय घडतंय. गोलंदाजी मार्कवरती 3ऱ्या षटकात गोलंदाज पुन्हा एकदा प्रसाद पाटील येतील आणि या संघाचे ट्रम्प कार्ड गोलंदाज आहेत ज्यांच्या माध्यमातून आतापर्यंत सकाळच्या सत्रापासून ज्यांनी चांगली गोलंदाजी अचूक गोलंदाजी केली आणि तेच आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्या मैदानाच्या आतमध्ये प्रसाद पाटील. 18 बॉल मध्ये 50 धाव्यांची गरज. एक चांगली मॅच तुम्हाला सगळ्यांच्या भेटीसाठी आणि जिथून आपण पाहतात 18 मध्ये 50ची गरज असताना एका फलंदाजाला जबाबदारीने या खेळाला पुढे घेऊन जावं लागेल. मागे काय झालं हे महत्त्वाचं नसून आत्ता माझ्याकडे वेळ आहे, माझ्या पंखांमध्ये जोर आहे, खुलं आसमान आहे, हीच ती वेळ आहे उत्तुंग भरारी घेण्याची. आयुष किणी यांनी जर 3 षटकार ठोकले तर प्रणय किणी यांच्याकडनं 1000 1000 रुपयाचा कॅश प्राइज. सध्या हा आलाय पहिल्याच बॉलवरती चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 18ला 3. 17 बॉल आणि 17 बॉल 46 होते. याही वेळेला आपण पाहतात पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेत आले, अर्थात हा व्हाईट बॉल आहे आणि या व्हाईट बॉलने स्कोर कार्डला गती मिळेल. जाऊन पोहोचेल 19 वरती. 17 बॉल 45चा सामना. आयुषच्या षटकारासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. गोलंदाज तयार. राऊंड डिस्टन्सनं चांगला चेंडू तेवढंच चांगलं यष्टीरक्षण अगदी MS धोनी, पार्थिव पटेल. तदनंतर आपण पाहतात जॉनी बॅरिस्टो यांची आठवण करत असताना दिलीप पाटील सर आपल्याला पाहायला मिळतात यष्ट्यांच्या मागणं. क्रिकेट आज 40+ असले तरी देखील फिटनेस त्यांनी राखलंय आणि ते महत्त्वाचं आहे. तुम्ही क्रिकेटच्या खेळामध्ये फिटनेसवरती जेवढं लक्ष द्याल तेवढे तुम्ही एक चांगले क्रिकेटपट्टू म्हणून दिसाल आणि ते दिलीप पाटील सर आपल्याला पाहायला मिळतात. कॉमेडी किंग अर्थातच खानिवड्याचे भाऊ कदम म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं
अगदी निश्चित स्वरूपात मागच्या वर्षी खूप चांगला एक्सपिरियन्स राहिला त्यांच्या माध्यमातून आणि तेच यष्ट्यांच्या मागे आहेत. गोलंदाज तयार. पुढील बॉल या षटकातील धावसंख्या जाऊन पोहोचते 19 वरती. या षटकातील पुढील बॉल म्हणजे चौथा बॉल राऊंड स्टम्प्स. फटका बऱ्याच काळ हवेत. नो मॅन स्लॅट बिटवीन द गॅप बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 रन्स. विकेटचं पतन मोठा धक्का. बॅटिंग करत असताना डॉन गल्ली सुपर किंग या संघासाठी हादरा क्रमांक 4 फलंदाज बाद गॉन. जिल्हा विचारून घे या जगात मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात अरे आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो जागा आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. माता भगिनी देखील या स्पर्धेकडे अगदी पोहोचलेले आहेत. गावची स्पर्धा असल्यानं खानिवडेतून माता भगिनी देखील अगदी वेळात वेळ काढून या स्पर्धेकडे पोहोचल्या. त्या सगळ्या माता भगिनींचं सहर्ष हार्दिक स्वागत. आज फक्त चूल आणि मूल ही भूमिका राहिलेली नाही. प्रत्येक भगिनीनं प्रत्येक मातानं पुरुषाच्या खांद्याला खांदा लावत या भारत देशात आणि संपूर्ण जगभरात उत्तुंग भरारी घेतली. या आधी सगळ्या गोष्टी वेगळ्या होत्या. लग्न झालं म्हणजेच बाईनं फक्त संसार बघायचा. आज खऱ्या अर्थानं बाई भरपूर पुढे गेली. एक बाई शिकली आणि खऱ्या अर्थानं आपण अनेक गोष्टी पाहिल्या. यंदाच्या वर्षात विश्वचषक देखील त्यांच्या नावी राहिला आणि खूप चांगला हरमनप्रीत कौर ज्यांनी भारताला नेतृत्व देत, स्मृती मंधना असतील, शेफाली वर्मा असतील, जेमिमा रॉड्रिक्स असतील, अशा अनेक खेळाडूंनी आज भारताला विश्वचषक विजयी करून दिला. म्हणजेच त्या माता भगिनी रणरागिणींना मानाचा सलाम आहे. मारुती फायटर्स या स्टँडमध्ये ज्या माता भगिनी आल्या त्यांचं देखील स्वागत. एका बाजूला महिला कक्ष आहे, सचिन तेंडुलकर स्टँड आहे. मारुती फायटर्स हाही स्टँड आपल्याला पाहायला मिळतोय. गावदेवी स्पोर्ट्स खानिवडे, तदनंतर महाकाल भूमी 11, त्याचबरोबर युवा ग्रुप खानिवडे, प्रियल वॉरियर्स, जिजाऊ फायटर, डॉन गल्ली सुपर किंग, तदनंतर संघर्ष वॉरियर्स, एका बाजूला रॉयल केक्स अँड स्माईल, त्याचबरोबर साईनी साईज्ञ माही 11, असे सगळे स्टँड आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती दिलीप पाटील, एक चांगले समालोचक, एक चांगलं व्यक्तिमत्व आणि सातत्यानं आज चांगलं क्रिकेट त्यांनी दाखवलेलं आहे. बॅटिंग करिता देखील डाऊन ॲट 1 साठी ज्यांनी सकाळच्या सतत बॅटिंग देखील दाखल झाले होते. आता बॉल आहेत 11-11 मध्ये रन करायच्यात 39. 11 चेंडू 39 धावा, 25 धावा धावफलकावरती. मिलन पंजाबी आमच्या साथीनं जोडतायत. फटका खेळला यावरला, लॉफ केल्या हवेत आणि तिथे क्षेत्ररक्षक आहेत, त्यांना हेल्लो टाटा बाय बाय करत चेंडू सीमा रेषेच्या पार. षटकार. अनिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत, जे खऱ्या अर्थानं 4 दिवस सुट्टी टाकून आलेत. गावाप्रती असणार आहे तुमचं प्रेम आहे. ते लोणावळ्याला कार्यरत आहेत. लोणावळा इथे ते काम करतायत, परंतु आज खानिवडे प्रीमियर लीगचा 4 दिवस सुट्टी टाकली. सुट्टी मिळत नव्हती. साहेबांना सांगितलं सुट्टी द्यावी लागेल कारण माझ्या गावचा उत्सव आहे. आणि जिथे आपण पाहतायत अनिकेत आज आले. 4 दिवस चांगलं क्रिकेट खेळून जातील आणि आठवणी घेऊन जातील पुन्हा एकदा लोणावळ्याला. आणि खऱ्या अर्थानं हे गावासाठी आपण काहीतरी देणं आहोत. ज्या गावामध्ये आपण जन्म घेतला, ज्या मातीमध्ये आपण जन्म घेतला, ज्या मातीमध्ये आपण मोठं झालो, त्या मातीला न विसरता अनिकेत हे मात्र आले. आणि खरं म्हणतात ना की आयुष्यात तुम्ही कितीही उत्तुंग भरारी घ्या, परंतु ज्या मातीत जन्म घेतला, ज्या गावानं तुम्हाला मोठं केलं, त्या गावाला कधी विसरू नका. आणि ते अनिकेत आपल्याला पाहायला मिळतात. आज लोणावळ्यावरनं आपला कार्यभाग थांबवला आणि जिथे मात्र ते इथे पोहोचले. अनिकेत, खूप चांगलं क्रिकेट तुमच्या माध्यमातून होईल आणि KPLची ट्रॉफी उचलण्यासाठी तुम्ही लोणावळ्यावरनं आलेत तर तुमचं देखील ते स्वप्न पूर्ण व्हावं.
गोलंदाज तयार. या वेळेला आपण पाहतायत फटका खेळायचा होता. गतीमध्ये परिवर्तन. दिलीप पाटील ब्रँड ब्रँड. सध्या स्कोर कार्डला धावसंख्या स्थिर झाले. 7 मध्ये करायच्यात 32. गोलंदाज तयार होत आहेत. इथे देखील फटका तर खेळल्या जरूर क्षेत्ररक्षक आहेत आणि निर्णय चुकीचाच राहिला. तुम्हाला इथून खऱ्या अर्थानं फक्त चौकार सेव्ह करायचा होता. दिलीप पाटील सर देखील दर्शवतात की भाई क्या चल रहा है. आता इथून हा आला चौकार. 6 बॉल 6 मध्ये 28. सामना गरम झालाय. सामना तापलाय आणि ज्या वेळेला असा सामना चालू आहे त्यावेळेला घेऊया छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजे. यतीन तरे गोलू यांच्या प्रत्येक षटकाराला नयन पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 500. षटकार मारा आणि 500ची सिल्वर नोट उघडून काढा. आता सध्या आपण पाहूया ते किती 500 येतील. जेवढे षटकार तेवढे 500. षटकार ठोका आणि माला माल व्हा. बॉल आहेत 6 मध्ये 28 करायच्यात म्हणजे तुम्हाला 5 षटकार मारण्याची संधी आहे. 3000चे मानकरी होऊ शकतात. पहिलाच बॉल थ्रू द कव्हर्स. अगदी कॅचिंगची प्रॅक्टिस देतात की काय. जिथे क्षेत्ररक्षक उभा ठेवला त्याच्या हातामध्ये तो बॉल जाऊन खेळले आणि फलंदाज इथे बाद झालेत. गॉन. अरे रेकॉर्ड ब्रेक केलाय त्यानं आपण पुलच्या गुन्ह्यात. रेकॉर्ड ब्रेक केलाय त्यानं आपण पुलच्या गुन्ह्यात. म्हणतो भेटायला जावा मी पुण्यात मला. जाऊया मॅचकडे. आता बॉल आहेत 5 मध्ये रन करायच्यात 28. अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार. खूप चांगला चेंडू. खूप चांगला चेंडू. आता 4 बॉल आहेत. 4 बॉल मध्ये रन करायच्यात 28. प्रत्येक बॉल मागे आता जरी षटकार आला तरी देखील हे जे समीकरण आहे ते थोडंसं कठीण राहील. ते म्हणजेच डॉन गल्ली सुपर किंग या संघाला शिंदे गटानं आज बाजी मारली. मगाशी देखील उल्लेख केला की जर हा सामना ते जिंकतात तर त्यांच्या पुढे क्यू लागणार. गोलंदाज तयार. साधारण गोलंदाज चेंडू होता. त्या बॉलवरती आक्रमण केलं. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर आलाय. षटकार. आता षटकार जरी आले तरी देखील हरकत नाही. 3 बॉल मध्ये करायच्यात 22. जरी 3 बॉल मध्ये 3 षटकार आले तरी देखील हा सामना शिंदे गट हर्षिता 11 या संघाच्याच नावी राहील. आणि ज्या अनुषंगाने सध्या मैदानाच्या आतमध्ये तेवढ्या मी देईन दिरक्या तुला. साईश पाटील यांनी जर षटकार मारला तर प्रत्येक षटकारला गॅटिंग यांच्याकडनं 200 रुपये. गॅटिंग हेही नाव चर्चेतलं आहे संपूर्ण खानिवडेमध्ये. आणि दीप्तेश पाटील अर्थात गॅटिंग यांच्याकडनं आपण पाहतात 200 रुपये आहेत. हा चेंडू व्हाईट बॉल. या व्हाईट बॉलनं स्कोर कार्डला आकार गती मिळेल आणि जाऊन पोहोचेल. तो म्हणजेच आता 43 रन्स. 3 बॉल आणि 3 बॉलला करायच्यात 21. खानिवडे प्रीमियर लीग 2026चं 6वं पर्व. खूप चांगलं आयोजन. खूप चांगलं नियोजन. अगदी आज सकाळी 9:30ला वेळेत सामने चालू झाले. 10 मॅचचं 5-5 षटकांचं शेड्यूल मोठं असतं परंतु सकाळच्या सत्रात खूप चांगल्या पद्धतीनं मॅच पुढे आल्या. वेळ देखील कव्हर होत राहिली. इथे देखील फटका तर खेळलाय जरूर. चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर आणि आलाय चौकार.